हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू मॅथ्स विथ संदीप सर. आज मी लिनियर प्रोग्रामिंगचा पार्ट 2 टाकत आहे. ज्या पार्ट 2 मध्ये काल आपण मॅक्झिमायचे प्रॉब्लेम पाहिले पार्ट 1 मध्ये. आता मिनिमायचा प्रॉब्लेम एक दाखवून देतोय पार्ट 2 मध्ये. हा एक प्रॉब्लेम बघून घ्या, म्हणजे तुमचा हा चॅप्टर परफेक्ट झाला, काही अडचण येणार नाही, जे की 4 मार्क आपले गॅरंटेड असतील. चला, मिनिमायचा प्रॉब्लेम तुमच्यासमोर मी ठेवलेला आहे. चला बघूया प्रॉब्लेम मध्ये काय दिलंय. z = 8x + 10y. सब्जेक्ट आहे बघा. सब्जेक्ट मध्ये तुम्हाला मी सांगितलं इक्वेशन असतात. एक फर्स्ट इक्वेशन, सेकंड इक्वेशन, थर्ड इक्वेशन, तीन इक्वेशन दिसत आहेत. त्यानंतर पुढे x > 0, y > 0. 0 म्हणजे काय, ते फर्स्ट क्वार्टर मध्ये असतात, त्याचं काय मिनिंग नसेल, फक्त फर्स्ट क्वार्टर मध्ये ग्राफ आहे, त्याचा मिनिंग हा असतो. असो, आता पटकन आपण काय बनवायचं, त्याचा टेबल बनवून घ्यायचा, जसं मी काल सांगितल्याप्रमाणे. चला, मी सांगितल्याप्रमाणे तुमचा मी टेबल तयार केलेला आहे. टेबल मध्ये बघा, सांगितलं तुम्हाला मी मागच्याच पार्ट मध्ये की पहिला रो असेल इक्वेलिटी साठी, नंतर करस्पॉन्डिंग इक्वेलिटी, इंटरसेक्शन ऑफ लाईन विथ एक्स ऍक्सिस, इंटरसेक्शन ऑफ लाईन विथ वाय ऍक्सिस आणि रिजन. हे चेंज होणार नाही, आपला फिक्स पार्ट असेल. पहिला कॉलम घ्यायचा बघा. तुमचे इक्वेशन किती आलेले आहेत ते बघा. इक्वेशन फर्स्ट, सेकंड, थर्ड म्हणून तीन कॉलम, फर्स्ट, सेकंड, थर्ड, तीन कॉलम बनवले आहेत. त्यांच्या जागेवर त्याचं इक्वेशन आपण मांडलेलं आहे. आता करस्पॉन्डिंग इक्वेलिटी मध्ये मी तुम्हाला सांगितलं फक्त इक्वल सिम्बॉल घ्यायचा आहे बाबा. इथे इक्वल घेतलाय, इक्वल घेतलाय, इक्वल घेतलाय. आता पुढचा पार्ट येतो, एक्स ऍक्सिसला जेव्हा इंटरसेक्ट होते तेव्हा त्याचा वाय कोऑर्डिनेट 0 असतो, म्हणून सगळे वाय कोऑर्डिनेट 0 लिहिले आणि सगळे वाय वर सगळे एक्स कोऑर्डिनेट 0 लिहिले. आता चला, y च्या व्हॅल्यू जर 0 टाकलं, x ची व्हॅल्यू किती निघून येते बघा. जर y 0 ठेवला तर 2x = 7, तर x ची व्हॅल्यू किती येणार आहे, 2x = 7 म्हणजे x = 2 मल्टिप्लाय, तिकडे गेला डिवाइड, म्हणजे 7/2. 7/2 म्हणजे की जरा डिवाइड जर केलं आपण तर 3.5, म्हणजे इथं पॉइंट आला आपला 3.5, 0. हा पहिला पॉइंट माहित झाला. दुसरा बघा, y ला जर 0 टाकलं, y पूर्णपणे 0 झाला, पण 2x आहे, 2 मल्टिप्लाय, तिकडे गेला डिवाइड, म्हणजे काय, 2x = 15, तर मग x = 15/2. जर 2 ने डिवाइड केलं तर आन्सर येईल बघा आपलं 7.5. मग इथं आला बघा x कोऑर्डिनेट 7.5. y जर 0 टाकला, एकच व्हेरिएबल y आहे, तो जर 0 झाला तर बघा तिथं पॉइंट मिळत नसतो, मग आपण तिथे डॅश देतो, म्हणजे त्याला डॅश. पुढे आता x ची व्हॅल्यू 0 टाकणार आहात. x चा जर 0 टाकला तर x पूर्ण 0, मग y डायरेक्टली मिळतोय 7. x चा 0 टाकला तर 3y = 15, तर मग कितीचा भाग झाला, 3 ने डिवाइड केला, 3 × 5 = 50, मग y ची व्हॅल्यू 5 आली. जर x 0 टाकला तर y वर फरक पडत नाही, y 2च राहणार. आणि तुम्हाला मी सांगितलं होतं मागच्या पार्ट मध्ये, जर लेस दॅन इक्वल असेल तर ओरिजिन साइड, ग्रेटर दॅन इक्वल असेल तर नॉन ओरिजिन साइड. इथं बघा ग्रेटर दॅन आहे, ग्रेटर दॅन आहे, ग्रेटर दॅन आहे, मग सगळेचे सगळे ग्राफ तुमच्या कोणत्या साइडला पडणार आहेत, नॉन ओरिजिन साइड. नॉन ओरिजिन साइड, नॉन ओरिजिन साइड, नॉन ओरिजिन साइड. झालं बघा, माझा चार्ट रेडी आहे. आता फक्त ड्रॉ करायचा आपल्याचा ग्राफ. लगेच ग्राफ आपण ड्रॉ करायला घेऊया. चला, त्याचा ग्राफ ड्रॉ करूया. एकदा ग्राफ ड्रॉ झाला म्हणजे आपलं मोर दॅन 50% काम संपतं. एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, इथं आला ओरिजिन. एक्स ऍक्सिसला कुठपर्यंत पॉईंट तुम्ही घेणार आहात तर त्याचे पॉईंट्स घेऊया. चला, याचे पॉईंट बघूया कुठपर्यंत घ्यावे लागतील. इथं ओरिजिन माझा बघा कुठपर्यंत एक्स ऍक्सिस वर मला दिसतो 3.5, 7.5 पर्यंत मॅक्झिमम आहे. 7.5 म्हणजे तुम्ही एक ची स्केल घेतली पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 8. आणि वाय ऍक्सिस वरती बघा 7 पर्यंत आहे, तिथे पण एक ची स्केल घ्या, जेणेकरून तुम्हाला पटपट प्लॉटिंग करता येईल. 1 2 3 4 5 6 7 8. आता मी एक लाईन ड्रॉ करायला स्टार्ट करतो. पहिली लाईन एक्स ऍक्सिस वर 3.5 म्हणजे 3 आणि 4 च्या मध्ये, म्हणजे इथं आलं 3.5, आणि 0 आणि 7 म्हणजे वाय ऍक्सिस वर 7 कुठे आहे बघा, इथं आलं. म्हणजे हे दोन्ही पॉईंट जर मी कनेक्ट केले तर माझी पहिली लाईन तयार झाली. पहिली लाईन एक मी तयार केली बघा. इथं मला 4 आहे, तर 3.5 असं म्हणतो. तुम्ही प्रॉपर स्केल ड्रॉ करायचे आहे. आता एक्स ऍक्सिस या लाईनचे इक्वेशन काय बघा, त्या लाईनचे इक्वेशन मांडूया. 2x + y = 7. ठीक आहे. त्यानंतर पुढचा आहे बघा आता कोणता, की दुसरी लाईन एक्स ऍक्सिसचा बघा 7.5 म्हणजे 7 आणि 8 च्या मध्ये येणार, आणि पुढचा त्याच लाईनचा दुसरा पॉईंट 0.5, वाय ऍक्सिस वर 5 म्हणजे इथं आला. हे दोन्ही पॉईंट जर मी कनेक्ट केले तर लाईन तयार झाली. ज्या लाईनचं इक्वेशन म्हणू आपण, काय इक्वेशन त्या लाईनचं, तर 2x + 3y = 15.
आता शेवटची लाईन बघा, एकच व्हेरिएबल असेल तर वाय ॲक्सिस मधून 2 मधून जाणार लाईन, 2 मधून जाणार लाईन म्हणजे इथं आले बघा वाय ॲक्सिस मधून 2 मधून जाणार लाईन अशी काहीतरी असली पाहिजे, ज्या लाईनचं इक्वेशन y 2. आता ग्राफचा पार्ट आला, ओरिजिन की नॉन ओरिजिन साईड. तुम्हाला मी सांगितलं सगळेचे सगळे ओरिजिन असेल तर ओरिजिन शेजारचा पार्ट, सगळेचे सगळे नॉन ओरिजिन असतील तर सगळ्यात बाहेरचा पार्ट. मग सगळ्यात बाहेरचा हाच पार्ट दिसतोय मला, म्हणजे हाच पार्ट काय होणार, त्याचा शेड होणार. म्हणून ते असं मी ड्रॉ करून घेतला बाहेरचा पार्ट. नाहीतर तुम्हाला सांगितलं बघा मागच्या पार्टमध्ये कसं शेड करायचं आहे, कॉमन पोर्शन ज्याचा तो शेड करून घ्यायचा. आता त्याचे पॉईंट्स कुठे कुठे येणार, तर पॉईंट्स बघा आता इथे लाईन, इथून ग्राफ तुमचा स्टार्ट झाला या लाईन पासून, तर इथे इंटरसेक्शन मिळतोय पहिला, याला ए पॉईंट म्हणा. इथून दुसरा इंटरसेक्शन इथे मिळतोय, इथं बी पॉईंट म्हणा. आणि इथून इथपर्यंत तिसरा पॉईंट मिळतोय, इथं सी पॉईंट म्हणा. असे हे 3 पॉईंट झालेत ए बी सी. मग आता तुम्हाला पॉईंट सांगायचे की कोणता पोर्शन शेडेड आहे, त्याचे कोऑर्डिनेट्स काय आता सांगूया. चला आता पुढे बघूया. मग काय लिहिले बघा मी, शेडेड पोर्शन ए बी सी म्हणजे बघा ए पॉईंट बी पॉईंट सी, ए बी सी रिप्रेझेंट ग्राफिकल सोल्युशन. त्यांचे कोऑर्डिनेट्स मांडणार. आता ए चे कोऑर्डिनेट्स काय रे, तर ए चे कोऑर्डिनेट्स बघा, ए कुठे इंटरसेक्ट झाला काय कळत नाही, म्हणजे ते ए चे पॉईंट नाही माहिती, मग ए तसंच राहील. दुसरा बी पॉईंट सुद्धा माहिती इंटरसेक्ट झालाय, ग्राफवर जर परफेक्ट कळत असेल तर वेगळ्या कोण नसेल कळत तर तुम्ही पॉईंट मी सांगतो तसेच फाइंड करून घ्या. ए बी एस सी चे कोऑर्डिनेट्स काय रे, तर सी चे कोऑर्डिनेट्स मिळतात बघा, वाय ॲक्सिस वर आहे आणि 7 या ठिकाणी आहे, म्हणजे याचा अर्थ वाय ॲक्सिस मध्ये 0,7 झाला. सी चे कोऑर्डिनेट माहिती आहे, फक्त मला माहित नाही ते म्हणजे ए आणि बी चे, तर मग ते आपण फाइंड करून घेऊया. चला आता 6 7 आता पॉइंट आहे ओके. त्यानंतरचा पार्ट काय सांगितलं तुम्हाला, पॉइंट काढून घेऊ. आता पॉइंट्स ए आणि बी, पॉइंट पहिला पॉइंट काढून बी, सॉरी बी म्हणतो आपला ए. ए पॉइंट कुणाकुणाचं इंटरसेक्शन आहे, कोणत्या दोन लाईनचं ते मांडा. एक लाईन दिसते मला बघा ही, जी की 2x + 3y = 15 अँड दुसरी लाईन आहे बघा, जी लाईन कोणती बघा दुसरी, ए ची y = 2, म्हणजे y ची व्हॅल्यू आपल्याला माहिती 2 आहे. मग ही y ची व्हॅल्यू 2 आपण यात टाकूया, डायरेक्ट x निघून येईल, म्हणजे 2x + y ला जर 2 टाकला तर 2 × 3 6 = 15. 2x = 15 + 6 तिकडे गेला -6. 2x = 15 मधून 6 जर मायनस केले तर 9 आणि 2x = 9/2. म्हणजे याला डिवाइड जर केलं तर मला वाटतं 4.5. एक्स कोऑर्डिनेट माहित झाला, वाय तर ऑलरेडी माहित होताच, म्हणजे ए चे कोऑर्डिनेट्स काय रे, तर 4.5 आणि वाय आहे 2 झाले. ए चे कोऑर्डिनेट्स माहित झाले. पुढला पॉईंट बी, तो पॉईंट बी पण काढून घेऊया. मग इथं म्हणतो मी पॉईंट बी, बी कुणाकुणाचे इंटरसेक्शन आहे बघा, तर बी पॉईंट इथे आहे. एक म्हणजे त्याची लाईन 2x + 3y, 2x + 3y = 15. आणि दुसरी लाईन कोणती बघा, त्याची इज अँड बी पॉईंटची बघा दुसरी लाईन बघा, ही लाईन आहे म्हणजे 2x + y, 2x + y = 7. मग सिंपल झालं उलट. तुम्हाला हे दोन लिनियर इक्वेशन टाइप मध्ये आले, दोन इक्वेशन मला सोडवावे लागतील आणि एक्स वाय ची व्हॅल्यू मिळवावी लागतील. काय करतो मग दोघांची मी, x चा कोएफिशियंट सेम दिसतोय, रेडीमेड आहे, तर डायरेक्ट सबट्रॅक्शन करा, म्हणजे आपलं y कोऑर्डिनेट निघून येईल. मी जर मायनस सबट्रॅक्शन करता साइन चेंज मायनस मायनस मायनस, 2x - 2x कॅन्सल, 3y - y म्हणजे 2y. पलीकडे 15 मधून 7 मायनस करा, 8 येते, म्हणजे y ची व्हॅल्यू किती आली बघा, तर y येईल 2 4 = 8, y माहित झाला. आणि आलेली y ची व्हॅल्यू कोणत्या पण एका इक्वेशन मध्ये पुट करा, x मिळवायचा. समजा मी ही y ची व्हॅल्यू यात टाकली बघा, या सेकंड इक्वेशन मध्ये. काय इक्वेशन वाज सेकंड, 2x + y, y किती आला 4 = 7, म्हणजे 2x +4 तिकडे गेला तर -4, 7 - 4 म्हणजे 2x = 7 - 4 3, x = 2 तिकडे डिवाइड जर केला तर 3/2 म्हणजे किती येणार आहे 1.5. म्हणजे आपला पॉईंट काय आले कुणाचे, आपले बी चे कोऑर्डिनेट्स काय आले, तर बघा बी चे कोऑर्डिनेट्स आले, x कोऑर्डिनेट आला 1.5 आणि y कोऑर्डिनेट आला 4 झाले. हे पण पॉईंट माहित झाला, सगळे पॉईंट माहित झाले बघा आपल्याला. आता कुणाकुणाचे पॉईंट कुठे कुठे आता, फक्त बोरला पार्ट आपला शेवटचा चेकिंगचा मिनिमाइजचा प्रॉब्लेम आहे. सगळ्यात लहान व्हॅल्यू किती मिळणार आहे, चला आता त्याची व्हॅल्यू आपण लगेच बघून घेऊ. बघा तुमच्या समोर मी मांडलेला आहे बघा, आता मिनिमाइज z जे त्यांनी इक्वेशन दिलं होतं ते घ्यायचं आहे, त्यात आता व्हॅल्यू टाकायला स्टार्ट करा. हे ए पॉईंट टाकूया पहिला, ए चे कोऑर्डिनेट्स काय होते 4.5 आणि 2. मग मी टाकतो बघा 8 × x ला जर टाकायचा 4.5
प्लस 10 इंटू वायच्या जागेवर टाकायचं आहे 2. किती येते बघा आन्सर आपलं. जर 8 ला तुम्ही 4.5 ने मल्टिप्लाय करत असाल, 8 5 जा बघा काय 8 5 जा 40 म्हणजे इथे आले कॅरी 4. त्यानंतर 8 4 ला 32 आणि हे 4 36 म्हणजे 36.0 म्हणजे 36. त्यानंतर प्लस 10 इंटू 2 आले बघा 20. त्यानंतर पुढचा ऍडिशन जर केली मी याची 36 प्लस 20 म्हणजे 56. हे झाला ए पॉईंट दिलेली व्हॅल्यू. आता पुढचा पॉईंट चेकिंगला घेऊ आपण झेड ऍट बी. बी चे कोऑर्डिनेट्स काय आले होते बघा, ते काढले आपण 1.5 आणि 4. 1.5, 4. चला पुन्हा इक्वेशन तेच 8 एक्स ला टाकायचा 1.5 आणि प्लस 10y 10 इंटू वाय च्या जागेवर टाकायचा बघा 4. मल्टिप्लिकेशन आली 8 इंटू 15 15 4 जा 12 इट मीन्स 12 येणार. त्यानंतर प्लस 10 इंटू 4 40. ऍडिशन करा 40 प्लस 12 म्हणजे 52. शेवटचा पॉईंट चेक करा सी. झेड ऍट सी. सी चे कोऑर्डिनेट्स काय बघा 0,7 इज इक्वल टू एक्स ला जर 0 टाकत असाल तर हे पूर्ण 8x चा पूर्ण पार्ट 0 झाला, उरला फक्त 10y. 10 इंटू वाय ला जर मी 7 टाकलं तर 10 7 70. तुम्ही मिनिमाइजच्या व्हॅल्यू चेक करत असाल तर तिन्ही पॉईंट मी चेक केलेला आहे. एकाचा आन्सर 56 आलाय, एकाचा 52 आलाय, एकाचा 70 आलाय. तर सगळ्यात लहान व्हॅल्यू कोणती बघा यामध्ये 52 इज अ लेसर दॅन ऑल व्हॅल्यूज. मग सगळ्या व्हॅल्यूपेक्षा लहान ही असेल तर मग मिनिमम व्हॅल्यू आपली काय आली 52. मग काय म्हणायचं झेड हॅज मिनिमम व्हॅल्यू. झेड हॅज मिनिमम व्हॅल्यू किती आली बघा 52 ऍट पॉइंट. कोणत्या पॉइंटला आली बघा, ती आली बघा तुमच्या बी पॉइंटला म्हणजे 1.5, 4. सगळ्यात महत्त्वाची कोऑर्डिनेट्स देणं असतं, कोणत्या कोऑर्डिनेटला आली आहे. तुमचे पॉईंट मागे पुढे होऊ शकतात. कोणाचा बी आहे, कोणी या बी ला सी नाव दिलं असेल, ए नाव दिलं असेल. त्यामुळे हा कोणता मी बी दिला की याला महत्व नाहीये, महत्व या कोऑर्डिनेट्सला आहे. हे कोऑर्डिनेट कधी बदलणार नाही, म्हणून तुम्ही कोऑर्डिनेट्स मेन्शन करणं गरजेचं असेल, ते लक्षात असू द्या. तर या ठिकाणी तुमचा हा 4 मार्काचा हा एक क्वेश्चन कंप्लीट झालेला आहे. या ठिकाणी एलबीबी मला वाटतं चांगल्या प्रकारे मी रिवाइज केलाय. तरी काही शंका असतील तर कमेंट सेक्शन मध्ये कळवा, त्या हिशोबाने मी पुढे घेत जाईल. आता इथून पुढे पण मी पण जरा आता पटापट घ्यायचा प्रयत्न करेन, कारण मला अजून बरंच काही खूप काही घ्यायचं आहे, जे काही रिवाइज करायचं आहे. आपले पेपर सोडवायचे आहेत. पेपर सोडवताना एक क्वेश्चन पेपर जरी आपण सॉल्व्ह केला ते असा मी पेपर सोडवलेला असेल की ज्यामध्ये तुमचे एक पेपर सॉल्व्हिंग मध्ये तुमचे 5 पेपर 6 पेपर सॉल्व्ह झालेले असतील, असं तुम्हाला फिलिंग यायला लागेल. त्या लेवलची मी तुमची रिव्हिजन घेणार आहे. म्हणून मला पटपट मी आता काय करतोय तुमचे रिव्हिजन टाकायचा प्रयत्न करेल, जेणेकरून त्या आपण क्वेश्चन पेपरचे अनालिसिस कडे जाऊया आणि एकदम लास्टला आपण लाईव्ह सेशनला आपल्याला यायचं आहे. म्हणून ऑल द बेस्ट. सर्वांनी फक्त टाकलेले एपिसोड सगळे बघत राहा आणि काही अडचण असतील तर मला कळवत राहा. कमेंट सेक्शन मध्ये कळतंय ना कळतंय सांगत राहा. धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या पार्टमध्ये. थँक्यू.